ते परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण विठ्ठल रुक्मिणीची आरी एम्ब्रॉयडरी करणार आहोत। याच्या आधी आपण देवीची केलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल। बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी पाठवलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता। देवी आरी एम्ब्रॉयडरी कशी करायची ती पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण यामध्ये दिलेली आहे। तुम्ही जर यूट्यूबवर बघितलं तर कुठेही तुम्हाला अशी माहिती मिळणार नाही। तसेच बेसिक क्लास जर आपल्याला करायचा असेल तर त्याचीही प्लेलिस्ट मी दिलेली आहे। बेसिक क्लासचे 10 क्लासेस आपले फ्रीमध्ये आहेत, तिथेही तुम्ही जाऊन चेक करू शकता, आणखी बेसिक क्लास शिकू शकता। त्यानंतर आपले ॲडव्हान्स क्लासही सुरू झालेले आहेत, त्याचे 2 क्लासेस आपल्या आता अवेलेबल आहेत। आता आपण जे बघणार आहोत ते विठ्ठल रुक्मिणीची आरी पेंटिंग विथ आरी वर्क कशी करायची। त्यासाठी मी तर कलर जे घेतलेला आहे फेविक्रिलचं घेतलेलं आहे, फॅब्रिक कलर आहे, ते आपल्याला यूज करून घ्यायचं आहे। तर इथं सुरुवातीला मी विठ्ठलची मूर्ती घेतलेली आहे आरी वर्क करायला। याच्यासाठी मी जे ट्रेसिंग केलेलं आहे ते तुम्हाला शिकायचं असेल की ट्रेसिंग कसं करायचं मोबाईलनी किंवा ट्रेसिंग पेपरवरती, तर त्यासाठी कमेंट करा। आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपले बेसिक क्लासेसचे 50+ स्टिचेस आपण शिकवणार आहोत फ्रीमध्ये, आणखी ॲडव्हान्स क्लासही घेणार आहोत फ्रीमध्ये। त्यानंतर आपले लाईव्ह क्लासेसही सुरू होणार आहेत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पूर्ण त्याची लिंक तुमच्यापर्यंत येईल। तर इथं मी पेंटिंग केलेलं आहे सुरुवातीला, त्यानंतर आपण आरी वर्क करणार आहोत। इथं मी ऑरेंज कलर घेतलेला आहे। आणखी काही डिझाईन्स तुम्हाला करायचे असतील किंवा काही कळत नसेल की कसं वर्क करायचं, त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता, तसा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करेन। इथं ब्रश मी वापरलेला आहे 0.01चा। आधी आपल्याला जे आपण फॅब्रिकवर कलर करणार आहोत ते वेट करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला कलर करायचा आहे। पूर्ण कलर करून झाल्यानंतर आपल्याला इथं आरी वर्क करायचं आहे। तर सुरुवातीला जरी वर्क कसं करायचं, एंड नॉट कसं करायचं, हे सगळे व्हिडिओ आपले अवेलेबल आहेत यूट्यूबवरती, तर इथं जाऊन तुम्ही चेक करू शकता। पेंटिंग क्लासेसचंही आपल्याला जर व्हिडिओ हवे असेल तर त्यासाठीही कमेंट करा, मी पेंटिंग क्लासही घेऊन येईन। आता सुरुवातीला तर आपण बेसिक आरी एम्ब्रॉयडरीचे क्लासेस सुरू आहेत, ॲडव्हान्स क्लासेसही मी सुरू केलेले आहे। बेसिक क्लासचे 10 क्लासेस अवेलेबल आहेत, आणखी त्यामध्ये ॲड होत जाणार आहेत। ॲडव्हान्स क्लासचेही 2 क्लासेस आपले झालेले आहेत, तेही आपण पूर्ण टेक्निकली बघत आहोत की कसं ॲडव्हान्स क्लास आपलं पूर्ण होणार आहे। तुम्ही बेसिक आणखी ॲडव्हान्स हे दोन्ही क्लास केल्यानंतर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही हे वर्क करू शकता। स्टेप बाय स्टेप आपण जर क्लासेस करत गेला तर खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही घरी बसून वर्क करू शकता। ॲडव्हान्समध्ये हे आपण आत्ता सुरुवातीला
लोडिंग स्टिच घेतलेलं आहे. सिल्क थ्रेडचं लोडिंग स्टिच कसं करायचं, सिल्क थ्रेडचं जर वर्क तुम्ही करणार असाल, बिगिनर असाल, तर सुरुवातीला तुम्ही आपला जो मशीनचा दोरा असतो त्यानं तुम्ही करू शकता. त्यानंतर जरी आरीचा जो आपला दोरा असतो जाडसर असतो, तो सहसा तुटत नाही, त्याने पण तुम्ही वर्क करू शकता सुरुवातीला करताना, आणि त्यानंतर सिल्क थ्रेडची प्रॅक्टिस करा. त्यानंतर इथे आपण ब्लू कलर देणार आहोत. त्यानंतर बाजूला पण परत वेट करून घ्यायचं आहे. वेट करून झाल्यानंतर इथं मी पिवळा कलर देत आहे, फेंट पिवळा कलर. आता आपल्याला रुक्मिणीची डिझाईन घ्यायची आहे. इथंही मी देताना जी साडी आहे त्या साडीला पूर्ण हिरवा कलर देणार आहे. या साईडची आपली जी डिझाईन आहे आणि वरती गोल्डन कलर देत आहे. त्यानंतर त्याला आउटलाईन करून घ्यायचे. जरी वर्कची आउटलाईन करू शकता किंवा शुगर बीटची आउटलाईन करू शकता, जे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. सिल्क थ्रेड येत असेल आपल्याला करता तर सिल्क थ्रेडनेही आउटलाईन करून घेऊ शकता. तर मी कलर आणि आरी एम्ब्रॉयडरी असं कॉम्बिनेशन इथं घेतलेलं आहे. तर साडीला पूर्ण हिरवा कलर देऊन घ्यायचा आहे. इथं चेहऱ्याला पण आकार देताना गोल्डन कलरनेच पूर्ण आकार देत आहे. ब्रशने आपण थ्रेडही यूज करू शकतो.
इथं मध्ये मी स्टोन लावलेला आहे. ज्वेलरी आपल्याला जी काढायची आहे तिथंही मी स्टोन लावून घेत आहे. तर हे जे ग्लिटर आहे ते ग्लिटरचं आपण यूज करत आहोत. फॅब्रिक जे ग्लिटर आहे ते ग्लिटरने पूर्ण आउटलाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर साईडला जसं आपल्याला सांगितलं आउटलाईन आपल्याला जरी वर्कची करू शकता किंवा शुगर बीटची करू शकता. इथं मी जरी वर्कची आउटलाईन करून घेतली आहे. इथं कलर केल्यामुळे थोडं आपल्याला टफ होते कारण तिथं जाडसर असं फॅब्रिकला असल्यामुळं पटकन आपल्याला इथं वर्क करता येत नाही. त्यानंतर आपण शुगर बीट्स ज्या ज्या ठिकाणी डिझाईन आपल्याला करायची आहे आरी वर्कची त्या ठिकाणी शुगर बीट्स लावून घ्यायचे आहेत. तुम्ही कोणतंही यूज करू शकता. छोटे मोती यूज करू शकता किंवा कट पाईप यूज करू शकता. जे आपल्याला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही मटेरियल यूज करू शकता. असं नाही की शुगर बीट्सच वापरायला पाहिजे किंवा गोल्डनच वापरायला पाहिजे. ज्या कलरचे तुम्हाला वापरायचे आहेत त्या कलरचे तुम्ही यूज करू शकता. ज्वेलरीलाही तुम्ही कोणतंही मटेरियल यूज करू शकता. मोती वर्क यूज करू शकता, शुगर बीट्स यूज करू शकता, कट पाईप यूज करू शकता. जे आपल्याला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथं यूज करू शकता. इथं कलर केल्यामुळं आपण थोडं थ्रेड वरती काढताना आपल्याला टफ जाते कारण फॅब्रिक जे आहे ते त्याच्यावर एक थर जमा झालेला असतो कलरचा, त्यामुळे पटकन दोरा बाहेर निघत नाही.
आपली जी डिझाईन आहे ती पूर्ण होत आली आहे। खूप छान अशी इथं वर्क करून झालेली आहे। पेंटिंग विथ आरी असं आपण इथं कॉम्बिनेशन केलेलं आहे। तर तुम्ही मोबाईलवरून ट्रेस करू शकता किंवा प्रिंट काढूनही ट्रेसिंग करू शकता कार्बन पेपरनी। आणखी अशीच डिझाईन तुम्ही वर्क करा। आरी एम्ब्रॉयडरी येत असेल तर आरी एम्ब्रॉयडरीनेही तुम्ही यूज करू शकता, ट्राय करू शकता। नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा। माझा व्हॉट्सॲप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथेही तुम्ही सेंड करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। यानंतर आपण खूप व्हिडिओ बनवणार आहे, ॲडव्हान्समध्ये, बेसिकमध्ये, प्लस आणखी आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत। त्यामुळे कमेंट करायला विसरू नका। आणखी जसं मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जर कोणतंही डिझाईन तुम्हाला करायचं असेल, कळत नसेल की कसं वर्क करायचं आहे, तोही तुम्ही मला फोटो शेअर करू शकता। तो व्हिडिओ बनवून मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। आणखी आपल्याला बेसिक क्लासमध्ये काय काय हवं आहे, कोणते व्हिडिओ आपल्याला पाहिजे तेही तुम्ही कमेंट करू शकता। आपले लाईव्ह क्लासेसही लवकरात लवकर सुरू होणार आहेत यूट्यूबवरती, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लाईव्ह क्लासेसची जी लिंक आहे ती तुमच्यापर्यंत येईल। लाईव्ह क्लासेसमध्ये आपण सुरुवातीपासून बेसिकचे जे प्रकार आहेत ते घेणार आहोत, प्लस ॲडव्हान्सपर्यंतचे आपण घेणार आहोत। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। खूप छान अशी डिझाईन आपली इथं बनवून तयार आहे, बघू शकता तुम्ही। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईनसोबत। तोपर्यंत कमेंट करत राहा।